भारतातील पहिलीच केस ही ठरली आहे, ज्याच्यामध्ये स्वतः कोर्टानं किंवा न्यायदेवतेनं इच्छा मृत्यूला परमिशन दिली आहे. आता तुम्ही म्हणाला असं कसं, तर तुम्ही तो व्हिडिओ 100% तुमच्या फीडमध्ये Instagramवरती बघितला असेल, की त्या व्हिडिओमध्ये आपल्याला दिसतंय की बाबा एक मुलगा कोमात आहे किंवा अतिशय वाईट अवस्थेमध्ये हॉस्पिटल टाईप आहे आणि त्याला इच्छा मृत्यूचं जे आहे ते कोर्टानं परमिशन दिली आहे. त्याचं नाव आहे हरीश राणा. हरीश राणा हा वयाच्या 23व्या वर्षी जेव्हा शिकण्यासाठी घरापासून लांब राहायचा, तेव्हा तिथं तो PGमध्ये राहायचा आहे का, आणि त्याच PGमधल्या 4थ्या फ्लोअरवरून त्याचा पाय घसरला होता आणि तो पडला होता. त्यामुळे त्या डोक्याला इजा झाली होती आणि डोक्याला इजा झाल्यामुळं आतमध्ये मेंदूला देखील खूप जास्त तीव्र इजा झाली होती. आणि तुम्हाला माहिती आहे, जर मेंदूला जर मार लागला किंवा भरपूर ठिकाणी केस तुम्ही बघितलं असेल की डोक्याच्या आतमध्ये रक्तस्राव होणं, मेंदूच्या आतमध्ये रक्तस्राव होणं, ज्यामुळे माणूस एकतर म्हणजे ब्रेन डेड म्हणतात त्याला, की जेणेकरून तो उठतच नाही कधी किंवा कधी जिवंत असतो पण तो शुद्धीत कधी येत नाही, कोमा पण आपण म्हणतो. पण त्याचं प्रमाण आता भरपूर वाढलेलं आहे. नॉर्मल ॲक्सिडेंट जरी झाला, डोक्याला मार लागला तरी पण भरपूर वेळा डोक्यामध्ये रक्तस्राव होतो आणि हार्ट अटॅकसारखाच प्रकार आहे की त्यातून माणूस कधी परत येत नाही. तर तशीच ही केस होती. हरीश राणा जो आहे तो 4थ्या फ्लोअरवरून पडल्यामुळे त्याच्या डोक्यामध्ये तीव्र इजा झाली होती, मेंदूमध्ये तीव्र इजा झाली होती आणि त्यामुळे तेव्हापासून तो व्हेजिटेटिव्ह स्टेजमध्ये होता. आता व्हेजिटेटिव्ह स्टेज म्हणजे काय, तर मी जसं मगाशी म्हटलं तुम्हाला की माणूस जिवंत असतो पण जिवंत नसतो. म्हणजे काय की तो श्वास घेत असतो पण त्याला काही कळत नसतं, तो काही रिॲक्ट करत नसतो, त्याला काही समजत नसतं कोण बोलतंय किंवा नॉर्मल आपल्या नित्य जीवनातल्या ज्या गोष्टी आहेत, म्हणजे एखाद्या ठिकाणी आपल्याला खाजवलं तर आपण खाजवतो, तर ती पण गोष्ट अक्षरशः हातपाय हलत नाहीत, पूर्णपणे ब्रेन डेड टाईप की बाबा जेणेकरून तो कोमामध्येच आहे. तर अशा ह्या व्हेजिटेटिव्ह स्टेजमध्ये गेले 10 ते 12 वर्ष तो निपचिपपणे पडून होता. त्याचे आईवडील जे काय असेल ते त्याला जेवण वगैरे फीड करणार. आता जेवण पण कसं असायचं, तर फक्त जेवणच नाही तर श्वास देखील तो नाकाने घेऊ शकत नव्हता. म्हणजे ब्रेन डेडचा म्हणजे प्रकार एवढा घातक असतो की मी मगाशी तुम्हाला उदाहरण दिलं की आपण हातपाय हलवू शकत नाही पण श्वास देखील स्वतः घेऊ शकत नाही आपण. त्यामुळे ते ट्यूब घातलेली असते आणि त्या ट्यूबद्वारेच माणसाला श्वासोश्वास देखील आणि जे काही जेवण असेल ते पण लिक्विडच्या स्वरूपात ते जेवण त्या ट्यूबमधूनच त्याला फीड केलं जातं पेशंटला. त्यामुळे तो हरीश जो आहे तो गेले 10 ते 12 वर्ष त्याच स्टेजमध्ये होता. त्याच्या घरातले त्याला त्याच ट्यूबमधून जेवण घालायचे, पाणी घालायचे, तो श्वास देखील त्याच ट्यूबमधून त्याला प्रोव्हाइड केला जायचा. तर हे गेले 10 वर्ष त्याचे आईवडील त्याचा सांभाळ करत आहेत देखील अजून. पण त्यांनी एक डिसिजन घेतला की त्यांना एक गोष्ट कळाली की ह्या स्टेजमध्ये किंवा या अवस्थेत ना, जसं की मी मगाशी तुम्हाला म्हटलं की जर एखाद्या गालावरती जर तुम्हाला त्रास होत असेल, खास सुटत असेल, तर तुम्ही खाजवण्यासाठी नखाने त्याला खाजवता. ती गोष्ट देखील जर आपण करू शकत नसेल तर अशा कित्येक वेदना आहेत शरीरामध्ये ज्या की वेदना होत असतील आणि आपण काही करू शकत नाही. तर अशा भरपूर वेदनांना हरीश जो आहे तो त्रासलेला होता. तो भलेही काही बोलू शकत नव्हता पण शेवटी त्याचे आई वडील आहेत आणि ते आई वडील रोज त्याचा सांभाळ करत होते. त्यांना कळत होतं की त्याला किती त्रास व्हायला लागलाय. तर 10 ते 12 वर्ष पूर्ण मेडिकल सपोर्टवरतीच होता. म्हणजे असं पण नाही की घरामध्ये नॉर्मली आहे तो, नाही, पूर्ण मेडिकल सपोर्ट म्हणजे ऑक्सिजन असेल किंवा जे काही बाकीच्या सगळ्या गोष्टी असेल त्या पूर्णपणे त्याला देण्यात येत होत्या आणि म्हणूनच तो जिवंत होता. जिवंत आपण म्हणू शकत नाही, तो तसा तो ब्रेन डेडच होता. पण 10 ते 12 वर्ष संपूर्णपणे मेडिकल सपोर्टवरच असल्यामुळे डॉक्टरांनी हे पण सांगितलं होतं, म्हणजे असं पण नाही की बाबा त्याच्यामध्ये काही ग्रोथ होणार होती. भरपूर मेडिकल रिपोर्ट्सनी हे पण सांगितलं. आता जेव्हा कोर्टाने निकाल दिला त्या निकाल पण देताना भरपूर मेडिकल रिपोर्टचा सर्वे करण्यात आला, त्याचा अभ्यास करण्यात आला आणि भरपूर मेडिकल रिपोर्टनी हे पण सांगितलं होतं की तो असाच पुढं पण राहणार आहे. म्हणजे गेल्या 10 ते 12 वर्षामध्ये एवढं सगळं व्यवस्थित ठेवून देखील 0% ग्रोथ होती, म्हणजे 0% प्रगती होती आणि असंच तो कायमस्वरूपीच राहणार आहे. जे काय पुढं 10 वर्ष जागेल, 5 वर्ष जागेल, 15 वर्ष जागेल, तो असाच राहणार आहे, याच्यामध्ये काही बदल होणार नाही, असं विथ प्रूफ गॅरंटेड डॉक्टरांनी रिपोर्ट दिला होता. त्यामुळेच कोर्टाने हा निकाल दिला होता. पण स्वतःच्या मुलाला होणारा एवढा जास्त त्रास तो आईवडिलांना सहन होण्यासारखा नव्हता, कारण स्वतःच्या आईवडिलांनाच माहीत असतं की त्या मुलाला किती त्रास होत होता. त्यामुळे त्यांनी कोर्टात अपील केलं. पण अपील करताना त्यांचा व्हिडिओ पण मी बघितलं तेव्हा मला खूप वाईट वाटलं की त्याचा जो वडील आहे त्याची पण भावना अशी होती की बाबा आमचा जो मुलगा आहे, आम्ही आमच्या मुलग्याला दुसऱ्यांच्यामध्ये जिवंत बघू. म्हणजे तो फक्त ब्रेन डेड होता पण त्याचे बाकीचे अवयव वगैरे आहेत ते थोडेफार म्हणजे चांगले आहेत. मग हे जे अवयव आहेत ते दुसऱ्या म्हणजे डोनेट करून, ज्यांना हवं आहे त्यांना डोनेट करून आम्ही त्याच्यामध्ये आमचा मुलगा जिवंत बघतो. पण आमचा जो मुलगा सध्या जो त्रासात आहे, जो एवढं सगळं त्रास सहन करला 10-12 वर्ष झाली, त्या त्रासामध्ये आम्ही त्याला बघू शकत नाही. त्यामुळे आम्ही स्वतःच परमिशन देतो, आम्हीच त्याचे आईवडील आहोत की आम्हाला आमच्या मुलग्याला त्या त्रासातून काढायचं आहे.
पण त्यांनी असं चुकीचं पाऊल न करता त्यांनी कोर्टामध्ये अपील केलं की जेणेकरून त्या सगळ्या गोष्टी व्यवस्थित व्हाव्यात. आणि ही आपल्या भारतातली पहिलीच केस ठरली आहे की ज्यामध्ये कोर्टानं एखाद्या पेशंटला किंवा एखाद्या व्यक्तीला इच्छा मृत्यूचं निकाल दिला आहे. हरीशला त्रास जो होता तो सहन न होण्यासारखा होता, कारण ते अनबिलिव्हेबल असतं, ते अजिबात, कारण त्या व्यक्तीला सांगताच येत नाही त्याला किती त्रास व्हायला लागला. ह्याच्यावरून तुम्ही विचार करा की तो त्रास किती घातक असेल. तो सगळा त्रास जो होता तो अजिबात सहन करण्यासारखा नव्हता. मग कोर्टाकडे अपील केल्यानंतर कोर्टाकडे एक पर्याय असतो किंवा त्या मेडिकल फील्डमध्ये एक पर्याय असतो की युथनेशिया. युथनेशिया म्हणजे काय की परमनंट त्रास ज्याला असतो, म्हणजे जसं की ही केस आहे की त्या केसमध्ये काही होऊ शकत नाही पुढं किंवा त्याच्यामध्ये काही बदलच होऊ शकत नाही, तर तिथं युथनेशिया देण्याचा एक प्रकार असतो. त्याच्यामध्ये देखील 2 असतात, एक ॲक्टिव्ह आणि एक पॅसिव्ह. आता ॲक्टिव्ह युथनेशिया म्हणजे काय, तर तुम्हाला माहीत असेल आपली म्हणजे भरपूर वय झालेली कुत्री वगैरे असतात किंवा भरपूर वय झालेली जनावरं असतात, तर त्यांना डॉक्टर एक स्पेशल एक वेगळ्या पद्धतीचं एक इंजेक्शन देतात आणि त्या इंजेक्शनमुळं ते कुत्रं असेल किंवा ते जनावर असेल ते मरण पावतं, शांतपणे ते मरून जातं. तर असाच प्रकार ॲक्टिव्ह युथनेशियामध्ये येतो की जेणेकरून पेशंटला जे आहे ते इंजेक्शन दिलं जातं किंवा काहीतरी दिलं जातं की ते दिल्यामुळे त्या व्यक्तीचा जीव जो आहे तो जातो किंवा त्या व्यक्तीचा मृत्यू होतो. आणि दुसरी गोष्ट आहे पॅसिव्ह युथनेशिया. पॅसिव्ह युथनेशिया म्हणजे काय की मेडिकल सपोर्टवरतीच कायमस्वरूपी निर्भर असल्यामुळे त्याचा मेडिकल सपोर्ट काढणं, म्हणजे नॅचरली तो त्याला जाऊ देणं, नॅचरली तो म्हणजे त्याचं जीवन जिथंपर्यंत जाईल तिथंपर्यंत जाईल, आपण मेडिकल सपोर्ट काढून घेणे आणि त्यानंतर जेवढं वेळ टिकेल तेवढं टिकेल, त्यानंतर तो मरून जाईल. या पद्धतीनं पॅसिव्ह युथनेशिया असते. तर इथं कोर्टानं क्लेम केलं किंवा कोर्टानं अपील केल्यामुळे कोर्टाने याला निकाल दिला की याला पॅसिव्ह युथनेशिया म्हणजे त्याचं जे मेडिकल सपोर्ट आहे, म्हणजे इंजेक्शन वगैरे देऊन न काही करता जे मेडिकल सपोर्ट आहे ते मेडिकल सपोर्ट काढून घ्यावं आणि त्यानंतर नॅचरली तो जेवढं टाईम जगेल तेवढं जगेल, त्यानंतर तो मृत्युमुखी पडेल, असं रिझल्ट कोर्टानं दिला आहे. पण त्या आईवडिलांचं खूप वाईट वाटतं की त्यांनी खूप ट्राय केला, 10 ते 12 वर्ष त्यांनी एवढं त्रासामध्ये, म्हणजे अक्षरशः लहान बाळासारखंच, म्हणजे अगदी जेवण घालण्यापासून ते शिशू धुण्यापर्यंत सगळ्या गोष्टी, अगदी 10 ते 12 वर्ष एवढ्या मोठ्या तरुण 33 वर्षाच्यापर्यंतच्या मुलग्याला सांभाळणं ही जोक नाही आहे. पण त्यांनी त्यात पण काही कमीपणा केला नाही, पण त्यांना तो मुलग्याचा होणारा त्रास सहन होत नव्हता आणि त्यामुळे त्यांनी हा डिसिजन घेतला. त्याच्यावरती तुमचं काय मत आहे किंवा हे योग्य आहे नाही आहे आपण तर काय बोलू शकत नाही, कारण जे सहन करत होते म्हणजे ते हरीश राणा असेल किंवा त्यांचे आई वडील असतील, त्यांनाच माहिती की त्यांच्यावरती काय वेदना होत होत्या किंवा त्यांच्या काय वेदना होत्या. त्यामुळे हे खूप वाईट वाटतं कधी कधी. बाकी असेच माहितीपूर्ण व्हिडिओज पाहण्यासाठी शब्दवेळी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आपण भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये. धन्यवाद.